नमस्कार साहेब. हो काय आज लवकर निघाला तुम्ही? अहो साहेब, एवढ्या लवकर तुम्ही घरी जात नाही म्हणून विचारलं. प्रॉब्लेम वगैरे तर झाला नाही ना साहेब? बोलायचं आहे कुणाशी? माझ्याशी? साहेब, माझं काही चुकलं का? हात जोडतो साहेब. अहो मी रोजच्या टायमाला येतो साहेब आणि ऑफिस सुटल्यानंतर वेळ जातो साहेब. नाही नाही साहेब, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा साहेब. काय बोलला साहेब? नोकरीवर नाही करणार ना साहेब? नोकरी नाही करणार? मग चालतं साहेब. बोला काय विचारायचं ते विचारा. अहो माझ्या घरी साहेब, माझ्या घरी माझी बायको आहे, माझा मुलगा आहे, माझी आई आहे. चाललंय बघा. एकदा संसार अंगावर पडला ना साहेब, जबाबदारी असते. आणि काही जरी केलं तर ही जबाबदारी झटकून कशी चालणार साहेब? जबाबदारी म्हणलं तर करावं लागतं सगळं काही ते. एवढ्याशा पगारात भागावं लागतं साहेब. करणार काय? नाही म्हणून कोणाला सांगणार साहेब मी? सांगा. एक सांगू साहेब, आज जरा थोडं बरं वाटलं होतं. कारण की आमच्या शिपाई वर्गाला एवढं कोण आपुलकीने बोलत नाही साहेब. हा, पण एक सांगू साहेब, शिक्षण न केलं तर लय पश्चाताप होतं बघा. काय करणार? आमच्या वेळेत घरामध्ये खाणारी माणसं जास्त, त्यामुळं 2 वेळेस जेवण पण मिळत नव्हतं साहेब. आणि मग शिक्षणाला पैसे कुठून आणणार? त्यामुळं शिक्षण अर्ध्यावर सोडून टाकावं लागलं साहेब. आणि घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन आम्हाला नोकरी करावी लागली साहेब. हा हा साहेब, अर्ज केलाय साहेब ऍडव्हान्स पैसे मिळण्यासाठी. हा साहेब, वडिलांची प्रकृती बरोबर नाही, हॉस्पिटलमध्ये ना ऍडमिट करायचं साहेब. नको नको साहेब, जास्त नको. जेवढं मी अर्जात दाखवलंय तेवढं दिले तरी चालेल साहेब. हा, तुमचे उपकार होईल साहेब. धन्यवाद साहेब.